गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण दिवसेंदिवस इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने अतिशय नाविन्यपूर्ण व्हिडिओ घेत आहोत आणि त्या सर्व नाविन्यपूर्ण व्हिडिओला आपण अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत. याचा मला खूप आणि मनस्वी आनंद आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या परिवारातील सदस्य, मित्र, नातेवाईक आपण एकमेकांना बोलत असतो की आपण एकमेकांना म्हणत असतो की गो तिकडे जा, गो तिकडे जा, गो बाजारात जा, गो शाळेत जा. तर अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील आणि एक वाक्य नाही, आपण दररोज अशी हजारो वाक्य बोलू शकतो. तर अशा प्रकारची हजारो प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला एक मंत्र देतो. तो मंत्र आणि त्या मंत्राच्या मदतीने आपण हजारो वाक्यांचा सराव करू शकतात आणि बिनधास्त इंग्रजी बोलू शकतात. बघा, सुरुवातीला आपल्याला गो टू हा शब्द घ्यायचा आहे. गो टू त्याच्या जोडीला एखाद्या जागेचे नाव घ्यायचे आहे. मग जागा मंदिर असू शकते, जागा दवाखाना असू शकतो, जागा शाळा असू शकते, जागा ही आपलं स्वतःचं घर असू शकतं. म्हणजे जागेच्या संदर्भात कोणतीही जागा असू शकते. मग अशा प्रकारची वाक्य कशी बोलायची बघा. गो टू प्लस प्लेस या सूत्राच्या मदतीनुसार, अशा प्रकारचं सूत्र काही कोणत्या पुस्तकात वगैरे नसतं. ते मी आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला योग्य तो सराव करता यावा, आपल्याला योग्य त्या पद्धतीने इंग्रजी बोलता यावी, त्या दृष्टीने ट्रिक्स वापरून तयार केलेलं ते असतं. मग बघा, गो टू प्लस प्लेसचा वापर करून आपण हजारो वाक्य कशी बोलू शकतो बघा. किंवा एखाद्याला इकडे जा तिकडे जा त्या दृष्टीने कशी वाक्य बोलू शकतो. पहिलं वाक्य आहे गो टू द मार्केट. सुरुवातीला बघा मी गो टू घेतलं आहे आणि त्याच्यानंतर द मार्केट ही प्लेस आहे. गो टू द मार्केट, बाजारात जा. मग बाजारात कशासाठी जा? किराणा घ्यायचा असेल, भाजीपाला घ्यायचा असेल, कपडे घ्यायचे असतील, काहीही निमित्त असू शकतं. एनी रिझन मे बी देअर, कोणतंही एक कारण असू शकतं. तर गो टू द मार्केट, बाजारात जा. गो टू द स्कूल, शाळेत जा. मग शाळेत कशासाठी जातो आपण? टू गेन नॉलेज, ज्ञान मिळवण्यासाठी. टू लर्न न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकण्यासाठी. गो टू द स्कूल, शाळेत जा. गो टू द पार्क, बागेत जा. मग बागेत कशासाठी जा? खेळण्यासाठी जा. गो टू द हॉस्पिटल, रुग्णालयात जा. रुग्णालयात कशासाठी जातो? पेशंटला भेटायला, पेशंटची तब्येत वगैरे कशी आहे याबद्दल विचारपूस करायला, किंवा आपण स्वतः ॲडमिट व्हायला जातो. गो टू द हॉस्पिटल, रुग्णालयात जा. गो टू द ऑफिस, कार्यालयात जा. गो टू द लायब्ररी, पुस्तकालयात जा. पुस्तकालयात का जातो आपण? की एखादं नवीन पुस्तक घ्यावं, ते वाचून काढावं त्यासाठी. गो टू द सिनेमा, चित्रपटगृहात जा. गो टू द बँक, बँकेत जा. गो टू द स्टेशन, स्थानकावर जा. गो टू द टेम्पल, मंदिरात जा. गो टू द पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिसमध्ये जा. गो टू द जिम, जिममध्ये जा. गो टू द प्लेग्राऊंड, खेळाच्या मैदानावर जा. गो टू द रेस्टॉरंट, उपाहारगृहात जा. गो टू द बीच, समुद्र किनाऱ्यावर जा. जवळजवळ पहिल्या स्क्रीनमध्ये आपण 15 वाक्य घेतलेली आहेत. या 15 वाक्यांच्या मदतीने आपण एका दिवसात ह्याच पद्धतीने, ह्याच पॅटर्ननुसार 1500 वाक्य बोलू शकतो. 1500 वाक्य तयार करू शकतो. मग आता बघा, यामध्ये सुरुवातीला आपण गो टू घेतलेला आहे आणि गो टू नंतर प्लेस म्हणजे एक जागेचं नाव घेतलेलं आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये मार्केट ही जागा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये स्कूल आहे, पार्क आहे, हॉस्पिटल आहे, ऑफिस आहे, लायब्ररी आहे, सिनेमा आहे, बँक आहे, स्टेशन आहे, त्याच्यानंतर टेम्पल, पोस्ट ऑफिस, जिम, प्लेग्राऊंड, रेस्टॉरंट आणि बीच. हे सगळे प्लेस दाखवतात, स्थान दाखवतात, ठिकाण दाखवतात, सोप्या भाषेत जागा दाखवतात. मग जर आपल्याला अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचे असतील तर आपण बोलू शकतो. गो टू युअर हाऊस, तुझ्या घराकडे जा किंवा तुझ्या घरी जा. गो टू
गार्डन, गो टू द गार्डन, बगीच्याकडे जा. गो टू स्कूल, शाळेत जा. गो टू द टेम्पल, मंदिरात जा किंवा मंदिराकडे जा. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलून वी कॅन इम्प्रेस द पीपल, लोकांना प्रभावित करू शकतो. तर पहिल्या स्क्रीनमध्ये गो टू प्लस प्लेस या सूत्रानुसार जवळजवळ मी आपल्याला 15 वाक्य बोलून दाखवलेली आहेत. 15 वाक्यांचा आपण सराव केलेला आहे. इवन यू कॅन गो थ्रू दिस वे, तुम्ही सुद्धा या रस्त्याने, या मार्गाने जाऊन इंग्रजी बोलू शकतात. त्याच्यानंतर आपल्या समोर येत आहे दुसरी स्क्रीन. ही दुसरी स्क्रीन आपल्या समोर उपलब्ध आहे, हजर आहे बघा. तर या दुसऱ्या स्क्रीनमध्ये आपल्याला गो टू हा शब्द तसाच ठेवायचा आहे. गो टू हा शब्द तसाच घ्यायचा आहे. पण आपण गो टू नंतर पर्सन म्हणजे व्यक्ती, राईट, पर्सन म्हणजे व्यक्ती, त्याचं नाव घेणार आहोत किंवा तो नेमकं काय करतो काय नाही ह्या पद्धतीने आपण सांगणार आहोत. म्हणजे थोडक्यात पर्सन हा आपण व्यक्तींसाठी वापरणार आहोत, राईट. तर गो टू प्लस पर्सन. तर बघा पहिलं वाक्य आहे गो टू युअर फ्रेंड, तुमच्या मित्राकडे जा. आता फ्रेंड या ठिकाणी प्लेस नाही, फ्रेंड या ठिकाणी जागा नाही, फ्रेंड या ठिकाणी स्थान नाही. फ्रेंड इज अ पर्सन. फ्रेंड इज अ पर्सन म्हणजे फ्रेंड हा काय व्यक्ती आहे. गो टू युअर फ्रेंड, तुमच्या मित्राकडे जा. गो टू युअर मदर, तुमच्या आईकडे जा. गो टू युअर फादर, तुमच्या वडिलांकडे जा. मग तुम्ही असं म्हणू शकतात गो टू युअर सिस्टर, गो टू युअर वाईफ, गो टू युअर सन, गो टू युअर चिल्ड्रन, गो टू युअर डॉटर, गो टू युअर स्टुडंट्स. हजारो वाक्य बोलू शकतो ना आपण. त्याच्यानंतर चौथं वाक्य गो टू द डॉक्टर, डॉक्टरांकडे जा. गो टू द टीचर, शिक्षकांकडे जा. तुम्ही असं पण म्हणू शकतात गो टू द हेडमास्टर, गो टू द प्रिन्सिपल, गो टू द टीचर्स, गो टू द स्टुडंट्स. आपण अशा प्रकारचे वाक्य घेऊ शकतो. गो टू युअर ब्रदर, तुमच्या भावाकडे जा. गो टू युअर सिस्टर, तुमच्या बहिणीकडे जा. गो टू द मॅनेजर, व्यवस्थापकाकडे जा. गो टू युअर नेबर, तुमच्या शेजाऱ्याकडे जा. गो टू द लॉयर, वकिलांकडे जा. गो टू युअर बॉस, तुमच्या बॉसकडे जा. गो टू द प्रिन्सिपल, प्राचार्याकडे जा. गो टू द कॅशियर, कॅशियरकडे जा. आणि गो टू द शेफ, शेफकडे जा. राईट. हा शेफ कुठं असतो? हॉटेलमध्ये असतो ना, मोठमोठ्या हॉटेलमध्ये. तर या ठिकाणी देखील आपण एकूण 14 प्रकारची वाक्य बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन स्क्रीनमध्ये एक नाविन्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्र, एक क्रिएटिव्हिटीची गोष्ट म्हणजे पहिल्या पॅटर्नमध्ये आपण गो टू प्लस जागेचं नाव घेतलेलं आहे आणि दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपण गो टू प्लस व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे, राईट. तुम्ही असं पण म्हणू शकतात गो टू रुपाली, गो टू संकेत, गो टू कुणाल, गो टू श्रीरंग, गो टू महेंद्र, गो टू वैशाली, गो टू मनीषा. अशा पद्धतीने आपण हजारो वाक्य बनवू शकतो. माझी तळमळ, माझा प्रयत्न एकच आहे की यू मस्ट बी टॉकेटिव्ह, तुम्ही बोलतं व्हावं, तुम्हाला बोलता यावं, है ना. त्याच्यानंतर तिसरी स्क्रीन आपल्यासमोर येत आहे. ही बघा तिसरी स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे. या ठिकाणी थोडा बदल आहे बघा. आपण या तिसऱ्या स्क्रीनमध्ये गो नंतर टू न घेता, लक्षात घ्या बरं का, गो नंतर टू न घेता गो नंतर आपण विथ हा शब्द घेतलेला आहे आणि गो विथ याच्या नंतर एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव आपण घेणार आहोत. मग या ठिकाणी नेमकं विथचा अर्थ काय होतो? च्या सोबत जा किंवा च्या सह जा, च्याच्या मदतीने जा, राईट, किंवा सोबत जा या अर्थाने. बघा मग सुरुवातीला गो विथ प्लस थिंग, थिंग म्हणजे वस्तू, त्याच्यानंतर पर्सन. तर या पॅटर्ननुसार देखील आपण काही वाक्य बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा पहिलं वाक्य गो विथ युअर फ्रेंड. आता या प्रकारच्या वाक्यामध्ये टू नाही हे क्लिअर करा. या ठिकाणी गो नंतर काय विथ, विथचा अर्थ होतो सह, बरोबर, सोबत या अर्थाने. गो विथ युअर फ्रेंड, तुमच्या मित्रांसोबत जा. गो विथ मी, माझ्यासोबत जा. गो विथ बॅग, एक पिशवी घेऊन जा. गो विथ हिम, त्याच्यासोबत जा. गो विथ हर, तिच्यासोबत जा. गो विथ अ प्लॅन, एका योजनेनुसार जा. गो विथ कार, गाडीने जा.
गो विथ बायसिकल सायकलने जा, गो विथ बस बसने जा, गो विथ टीम एका संघासोबत जा, गो विथ कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने जा, गो विथ करेज धैर्याने जा, गो विथ अन अम्ब्रेला छत्री घेऊन जा, गो विथ देम त्यांच्यासोबत जा, गो विथ युअर फॅमिली तुमच्या कुटुंबासोबत जा. तर या ठिकाणी देखील आपण 15 वाक्य बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला या सर्व वाक्यांच्या माध्यमाने आपल्याला एक सांगावंसं वाटतं आणि सांगताना खूप आनंद होत आहे. गेल्या 7 ते 8 दिवसापासून जवळ सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघतात असे सर्व आदरणीय, सन्माननीय, श्रेष्ठ, वरिष्ठ, सर्व आदरणीय, आपण माझा व्हिडिओ चांगल्या संख्येने, एक चांगल्या दृढ आत्मविश्वासाने व्हायरल करत आहात. तुम्ही फक्त तो व्हिडिओ बघत नसून, फक्त तुम्हीच त्या व्हिडिओतून ज्ञान घेत नसून, तो व्हिडिओ शेअर करून तुम्ही सर्वात उत्तम काम करत आहात. ते उत्तम काम म्हणजे ज्ञानदानाचं काम करत आहात. राईट? मी नेहमी म्हणतो, एखाद्याला प्यायला पाणी दिलं नाही तरी चालेल, त्याला कोणीतरी देईल पाणी. एखाद्याला खायला दिलं नाही तरी चालेल, दुसरा कोणीतरी खायला देईल त्याला. पण आपल्याजवळ ज्ञान हे आपल्याजवळ ठेवण्यासाठी नसून ते इतरांसाठी वाटण्याचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून, या 3 स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा कॉन्सेप्ट या क्लिअर झाल्या असतील. तर या 3 पद्धतीने देखील तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी संदर्भात हजारो वाक्य बोलू शकतात आणि इतरांना पण बोलायला भाग पाडू शकतात. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? याला लाईक करा, शेअर करा. आवडला असेल तरच शेअर करा. आवडला असेल तरच सबस्क्राईब करा. आवडला असेल तरच कमेंट्स करा. अन्यथा काही प्रॉब्लेम नाही. फक्त आणि फक्त आपण व्हिडिओ पाहिला तरी भरपूर आहे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.